सरांचा या ठिकाणी सन्मान करा। तर महाराष्ट्र शासनातर्फे अतिशय नावाजलेला पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत म्युझिक बरोबर। आपण सर्वांनी सन्माननीय राष्ट्रीय भारुडकार हमीद या ठिकाणी आपण शाल देऊन सन्मान करायचा आहे। जोरदार टाळ्या वाजवत सर्वांनी। फार उत्कृष्ट कला आणि भारुडीय सरांनी या ठिकाणी करायचं आहे। विद्यालयामध्ये प्रथमतः आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात। आम्हा सर्वांना मनस्वी आनंद होत आहे की आपल्या वाणीतून निश्चित पद्धतीनं या विद्यार्थ्यांना ज्ञानाचा अमृत मिळाल्याशिवाय तर खऱ्या अर्थानं भारुड या कार्यक्रमाकडे आम्ही आज आलेलो आहोत। आणि म्हणून सर्व भारुडकार आणि त्यांना साथ देणाऱ्या मंडळींचं या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं विद्यालयाचे संस्थापक आचार्य आदरणीय गीतांजी यानंतर मी सरांना विनंती करतो की आपण प्रास्ताविकामध्ये आधी बोलावं। खरं तर ज्यादा वेळ समजावून घ्यायचंय, पण एवढं एकच सांगतो की ज्याच्याकडे विद्या विनय ते सोबत आहे। ज्याच्याकडे विद्या आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, त्याला कधी अहंकार आणि गर्व नसतो। महाजन सरांचा परिचय फक्त फोनवर मी नुसतं म्हटलं सर, अहो ते म्हटले शाळा मुलं माझं हार्ट आहे, माझं काळीज आहे आणि त्यांच्यासाठी नाही यायचं मग कोणासाठी यायचं आहे। आणि म्हणून असं आपलं विनम्रपणे नतमस्तक होतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आलात। आपलं पारनेर पब्लिक स्कूल विद्यालयाच्या वतीनं मी मनस्वी अंतकरणापासून, तुम्ही जसं हृदयापासून म्हटले तर मी सुद्धा अंतकरणापासून आपल्या सर्व टीमचं, काळे सरांचं सुद्धा, काळे सरांचा जुने परिचय काढला सरांनी, तर डांगे सरांशी त्यांचा थोडा स्नेहाचा संबंध होता आणि सगळेच डांगे सरांना ओळखणारे आहेत। तर पुन्हा एकदा मी विद्यालयाच्या वतीनं मनापासून सर्वांचं स्वागत करतो आणि मुलांना तुम्हाला ऐकायचंय मनाचा घेतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत। पारनेर पब्लिक स्कूलच्या या प्रांगणामध्ये समोर बसलेली सर्व माझे विद्यार्थी मित्र, ज्यांच्या कुशल नेतृत्वाने आणि सुंदर अशा कार्यकुशलतेने हा प्रवास आपला सर्वांचा चालू आहे, असे आदरणीय गुरुवर्य गीतारामजी म्हस्के सर साहेब, त्यांच्या विनंतीला मान देऊन नवे त्यांनी सूचना केली की असा असा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला आम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे। सर्व उपस्थित प्राध्यापक वर्ग आपल्या चरणी नतमस्तक होऊन, कारण आपल्यामध्ये म्हटलेलं आहे आजचा कार्यक्रम आहे संतवाणी संस्कार अध्यात्माचे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। सर्व गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी शिर साष्टांग दंडवत करून माझ्या संतवाणी संत एकनाथांच्या भारुडाला मी या ठिकाणी सुरुवात करत आहोत। प्रथमतः आपल्या विद्यालयाच्या वतीने माझा जो सन्मान केला, मी सदैव ऋणी राहील, हा सदैव सन्मान स्मरणामध्ये राहील। आणि विद्यार्थी मित्रहो, आपण नाथांचं भारुड या ठिकाणी ऐकणार आहात। मला अतिशय आनंद वाटला की पारनेर पब्लिक स्कूलनं हे जे उपक्रम आपल्या या ठिकाणी राबवलं जातं, अतिशय अभिनंदनीय, कारण महाराष्ट्रामध्ये असा उपक्रम कुठे मी अजूनही पाहिला नाही की शिक्षणाच्या बरोबर आपली संस्कृती, आपली महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा काय आहे हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे। त्यांची चार भिंतीच्या आतली शाळा नुसती न राहता त्याच्यातील नैतिक मूल्य एक त्यांना कळले पाहिजे, म्हणून मूल्य शिक्षणावरती आधारित हा कार्यक्रम आपल्या समोर मी सादर करणार आहे। प्रथमचा सर्वांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सम
प्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं श्री संत एकनाथ महाराजांचं भारूड पुंडलिक वरदे हाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय म्हणून कुठलंही कार्य म्हटलं त्या श्री गणेशाला वंदन करावं लागतं आणि म्हणून संत एकनाथांची रचना तुझा नमो नमो हे तुझा नमो 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 तुझा नमो तुझा नमो तुझा नमो तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा 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 हे नमो नमो ओंकार स्वरूपा तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा नमो ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा हे ओंकार स्वरूपा तुझा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा नमो ओंकार स्वरूपा तुझा नमो 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 नमो ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझा नमो नमो माय बापा गुरु कृपा धरा तोडिया बंधना माया मोहा मोह जाळ माझे कोण निरशिल तुझा विनदयाळा सद्गुरु राया माझा आनंद सागर त्रैलोक्य आधार गुरुराज स्वामी असे स्वयंप्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी शशी अग्नि देन तिजा रूपा स्वप्रकाश रूपा नेने वेद तुझा नमो नमो हे तुझा नमो नमो हे तुझा नमो 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 तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा 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 हे ओंकार स्वरूपा नमो ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा नमो ओंकार स्वरूपा हे नमो नमो ओंकार स्वरूपा तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा एका जनार्दनी संत एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी गुरु परब्रह्म दयाचे परिणाम सदा मुखी सूर्य उगवला अहो महाराज सकाळीच तर उगवला सूर्य उगवला आणि प्रकाश पडला कशाचा अंधकार निघून गेला आणि आमच्या पारनेर पब्लिक स्कूल मध्ये
ज्ञानाचा प्रकाश पडला आणि तो प्रकाश मला समोर दिसायला लागला. सूर्य उगवला, अरे हा प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर, अरे सूर्य उगवला, प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर, प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर. अरे आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, बोला आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आणि सकाळी सकाळी जशी आमची पूर्वीची संस्कृती असायची, विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, सकाळी सकाळी काय यायचा? वासुदेव. आता वासुदेव कोणी पाहिलाय काय कोणी? फक्त आपल्या पालकांच्या सोबत आपण आळंदी पंढरपूरला जर गेलो तर तिथे वासुदेव बघायला मिळतो. ही संस्कृती राहिली नाही. पण पूर्वीच्या काळी आमची आई, आमची ताई, आमची आजी सकाळी सकाळी उठायची. किती सकाळी? सूर्योदय झालेला नसेल त्यावेळेला. आपण कधी उठतो? शाळेत जायला उठतो लवकर, पण आता झोपतच नाही तर सकाळी उठायचा लवकर प्रश्नच नाही. कारण मोबाईलचे रील बघता 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 11 कधी वाजते सांगता येत नाही. आणि 11-12ला झोप लागली की सकाळी जागच होत नाही. मग अलार्म लावा लागतो मोबाईलचा आणि उठा, सकाळ झाली. बरं, सकाळ जरी झाली तर आपला दिवस कशाने चालू होतो? वासुदेवाचं गाणं ऐकून नाही, गाणी वेगळेच चालू असते टीव्ही वरती किंवा मोबाईल वरती. म्हणून बदनाम मग असं जर सकाळी सकाळी गाणं ऐकलं ते व्यवस्थित आपला मूड फ्रेश राहत नाही. पण पूर्वीच्या काळी सकाळी सकाळी आमच्या माता भगिनी सडा सारवण करायच्या. किती लोकांच्या दारापुढं, किती मुलांच्या घरापुढं सडा सारवण केलेलं असतं सकाळी सकाळी. वरबोट करा बरं. बऱ्याचशा असतं, परंतु आपणही एवढे आता निसर्गाच्या विरुद्ध जायला लागलो. आपण शेणाऐवजी कलरची पुडीचा सडा टाकायला लागलो. एवढे आपण पुढे गेलो, त्याच्यामुळे निसर्ग बदलला. पण वासुदेव यायचा आणि सकाळी सकाळी तो म्हणायचा, रामपाऱ्यामध्ये आला वासुदेव टाळ वाजे झुंझुना. रामपाऱ्यामध्ये आला वासुदेव टाळ वाजे झुंझुना, हे टाळ वाजे झुंझुना, झोपू नका तुम्ही जागे रहावे, भले भले झोपू नका तुम्ही जागे रहावे, ऐका ध्यान देऊन, झोपू नका तुम्ही जागे रहावे, ऐका ध्यान देऊन. असा टाळ वाजवायचा तो, बरोबर. साधू संत विचारवंत आपल्याला माझ्या पाठीमागे दिसतात ना. अरे साधू संत विचारवंत होऊन गेले भारती, अरे होऊन गेले भारती. त्यांनी काय केलं? धर्मनीतीच्या सांगून गोष्टी, हा धर्मनीतीच्या सांगून गोष्टी केले जनजागृती, धर्मनीतीच्या सांगून गोष्टी केले जनजागृती. अरे ज्ञानदेवानी रेड्या मुखी वेद की बोलिला, अव ज्ञानदेवानी रेड्या मुखी वेद की बोलिला. पाषाणाचा देव नाम देवा संगे देवला, पाषाणाचा देव नाम देवा संगे देवला. उच्च नीच ना कोणी असे माझ्या एकनाथाची वाणी, माझ्या एकनाथाची वाणी. या संतांनी काय केलं? सर्वांना सामावून घेतलं. तुकोबराया सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती.
मानसातला देव तुकाने अभंगी गायला, मानसातला देव तुकाने अभंगी गायला. वृक्ष वल्लरी रान पाखरे धरून तो राहिला, धरून तो राहिला, धरून तो राहिला. अरे उच्च नीच ना कोणी असे माझ्या एकनाथाची वाणी, माझ्या एकनाथाची वाणी. अरे ग्रामसफाईचा संदेश दिला कुणी, कुणी दिला ग्रामसफाईचा संदेश? कुणी कुणी? गाडगे महाराजांनी ग्रामसफाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी, ग्रामसफाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी, ग्रामसफाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी, ग्रामसफाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी. शंभो शिवशंकर हर हर महादेव. एकदा टाळींचा प्रतिसाद आला पाहिजे. टाळी वाजवण्याचा फायदा आहे, तोटा नाही. कारण जसं अध्यात्मामध्ये सांगितलं, आणि तुम्ही एक लक्षामध्ये घ्या, आपल्याला जरी संतवाणी ऐकायची, परंतु अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्ही महत्वाचं आहे. जिथे विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म चालू होतं. हे जग कसं निर्माण झालं हे विज्ञान सांगू शकतं. हे जग कसं निर्माण झालं, ही पृथ्वी सृष्टी कशी निर्माण झाली हे विज्ञान सांगू शकतं, पण का निर्माण झालं हे तुम्हाला अध्यात्म सांगेल. म्हणून बाबांनो, अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही महत्वाचे आहे. जिथे अध्यात्म असतो तिथं त्याच्या पाठीमागे विज्ञानाला महत्व असतं. तुम्ही टाळी वाजवायचा जर प्रश्न जर घेतला तर आपल्या हाताच्या तळव्यावरती असे काही पॉइंट्स आहेत जे ॲक्युपंक्चरनं जर एकामेकावरती जर घर्षण झाले तर एक आध्यात्मिक एक नवी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होते, हे विज्ञान सांगतं. म्हणूनच तर आमच्या संतांनी सांगितलं, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. म्हणून जोर जोरात टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे. आणि म्हणून बस, आणि जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मी काय फार VIP कलाकार नाही, मी फार मुंबई पुण्यावरून आलेलो नाही, मी तुमच्या सारखाच विद्यार्थी होतो. विद्यार्थी मित्रांनो, शाळेमध्ये मूल्य शिक्षणामध्ये आम्हाला जे सांस्कृतिक कार्यक्रम असायचा त्यामध्ये मी सगळ्यात पुढे असायचो. असं नाही की शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. MA पर्यंत शिक्षण घेतलं, मराठी स्पेशल विषय घेतला, आणि संत साहित्याची आवड म्हणून वयाच्या 12व्या वर्षापासून मी स्टेजवरती कार्यक्रम करत आहे. आणि म्हणून कोण कुठल्या जातीमध्ये जन्माला आला, कोण कुठल्या पंथामध्ये जन्माला आला याला महत्व नाही. कुठल्याही कलाकारांना, कुठल्याही संतांना जातीच्या चौकटीमध्ये अडकवू नका, कारण हे ईश्वरची माझे घर म्हटलेलं आहे. आणि मग यारे यारे लहान थोरे अति भरती नारी नर. आणि म्हणून तर तो आपल्याला संस्कार या ठिकाणी द्यायचा आहे. आता मला आणखीन एक सांगा, पिंगळा किती मुलांनी पाहिला? पिंगळा, पिंगळा म्हणजे झाडावर असतो तो पिंगळा नाही, पिंगळा जोशी. कारण संत एकनाथांचे अनेक भारुड आहेत. कारण तुमच्या बुद्धीच्या याप्रमाणे मला हा कार्यक्रम या ठिकाणी सादर करायचा आहे. मुलं, पिंगळा, पिंगळा जोशी, त्याच्या हातामध्ये काय असते? डमरू असतं, डमरू. आणि ती वेशभूषा सहित तो सादर करत असतो. आम्ही पण सादर केला आकाशवाणी संगीत संमेलनामध्ये. आणि म्हणून तो पिंगळा काय म्हणत असतो? जीवनाचं तत्वज्ञान सांगत असतो. तुम्हाला गायनातलं भारुड आवडतं की सोंगी भारुड? सोंगी भारुड मला असं वाटतं जास्त आवडेल, कारण मला 3 प्रकार या ठिकाणी सादर करायचे. आता मी तुमच्या समोर हे सादरीकरण करतोय, हे काय आहे? हे भजनी भारुड आहे. गायनातून तुम्हाला मी सांगतोय. दुसरं मला तुमच्या समोर सादर करायचंय सोंगी भारुड. आणि सोंगी भारुडामध्ये काय काय माहितीये का? नवरा बायकोचं भांडण, बुरगुंडा होईल तुला. अहो, असंच मी 2 दिवसापूर्वी आमचा बीड जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होता. वडवणी म्हणून गाव आहे, तिथे कार्यक्रम होता.
आणि सगळी अशी गावातली मंडळी जमली सप्ताहामध्ये. आता तुमचं सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे, बरोबर? या टीव्ही संचाकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण माझं सगळं तुमच्याकडे लक्ष आहे. तशाच दोन म्हाताऱ्या आल्या त्या कार्यक्रमाला, अशा पुढे बसल्या आणि त्यांची कुजबूज चालू झाली. मी आपलं सादरीकरण चालू होतं आणि मी म्हटलं याच्यानंतर ऐकायचंय नवरा बायकोचं भांडण. त्या दोन म्हाताऱ्याची कुजबूज चालू होती. एक म्हातारी दुसऱ्या म्हातारीला म्हणते, ए चल चल घरी. ती काय झालं, ते महाराज काय म्हणते, नवरा बायकोचं भांडण. ती बरोबर आहे, ते भारुडे. हे कशाचं भारुड? आताच माझ्या नवऱ्या संघ घरी भांडले म्हाताऱ्या संघ, तेच ऐकायचंय का आता? ते भारुड नाही सांगितलं आजीबाई. अहो नवरा कुठला, दादला कुठला, हेच तर आमच्या संतांनी प्रबोधन केलं ना. ते प्रबोधन तुम्हाला वेशभूषे सहित नवरा बायकोच्या रोल सहित ऐकायचंय. मला दादला नको बाई, नवरा नको ग बाई. आता त्याचा तुम्हाला अनुभव नाही, पण पुढे येणार. म्हणून सुरुवातीला सादर करूया पिंगळा. म्हणून या तुळजापुरावरून हो पिंगळाला तुमच्या दारी. जेव्हा मुंबई आकाशवाणीच्या वतीनं प्रसार भारतीचं आकाशवाणी संगीत संमेलन झालं, तिथे मी सादर केला होता हा पिंगळा. या पंढरपुरावरून हो पिंगळाला तुमच्या दारी. बघा मंडळी, बघा, झोपू नका, काळ कधी घात करील सांगता येणार नाही. म्हणून जागे व्हा, भजनी लागा, त्या पांडुरंगाचे ध्यान करा. कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी. अरे गौर फिरवित टुकडुक ऐका, गौर फिरवित टुकडुक ऐका. ऐका ऐका हो, तुम्ही ऐका ऐका हो. पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी. ऐकना ग बाई, ऐक माझे मावशी. अग ऐकना ग बाई, तू राम नाम घेई. मानव देह आल्या जन्माला संसार केला काहे. अरे मानव देह आल्या जन्माला संसार केला काहे. गे 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 हरिनाम गे, माया तू सोडून दे. गे 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 हरिनाम गे, माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला घडतोरे ठाई ठाई. या संसार पायी, या संसार पायी. पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी. लक्षपूर्वक ऐका. तुम्ही भाषण घरनदार हो, 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 हो. माझं घर, माझा बंगला, माझी झोपडी, सगळं माझं. पण तुमचं घर कोणतं माहितीये का? पूर्ण आयुष्य जगून झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणशान घरनदार, हे हितच राहील सार.
तुम्ही हर्षण घरणदार हे हितच राहत सार अरे माणूस मेल्यावर त्याच गाव बाहेर अरे माणूस मेल्यावर त्याच गाव बाहेर गे 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 हरिनाम गे माया तू सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसार पायी या संसार पायी पिंगळा महाद्वारी बोले बोले तुले का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोले तुले का पिंगळा महाद्वारी लक्षपूर्वक ऐका सर्व आमचे ज्येष्ठ मंडळी प्राध्यापक वर्ग महिला मंडळ पुरुष मंडळी लक्षपूर्वक ऐका काय तुम्ही म्हणशान सुनान पोर बर का तुम्ही म्हणशान सुनान पोर हे तुमच्या मागचे चोर तुम्ही म्हणशान सुनान पोर हे तुमच्या मागचे चोर माणूस मेल्यावर खापर फोडतील खांद्यावर अरे माणूस मेल्यावर खापर फोडतील खांद्यावर अन घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसार पायी या संसार पायी पिंगळा महाद्वारी बोले बोले तुले का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोले तुले का पिंगळा महाद्वारी अजून एक माणसाला गर्व असतो कशाचा कशाचा पैशाचा सब पैसे के भाई बाकी काही लागत नाही म्हणून तुम्ही म्हणशान पैसा अडका हा बँकेत राहील बरं का तुम्ही म्हणशान पैसा अडका हा हितच राहील बरं का माणूस मेल्यावर संख्ये एक मातीचा मडका काय बरोबर येत नाही अरे माणूस मेल्यावर संख्ये एक मातीचा मडका असं कोणी म्हटलं का अहो आमच्या पप्पाला त्यांची 4 व्हीलर लय आवडत होती जाऊ द्या जाळून टाका त्यांच्या बरोबर म्हणतंय का कोणी अहो भरपूर बँक बॅलन्स आहे आणा सगळे पैसे त्या त्यांच्या चितेमध्ये टाकून जाळून टाका बोलतंय का कोणी नाही शेवटी काहीच बरोबर येत नाही म्हणून अरे माणूस मेल्यावर सगळे एक मातीचा मडका गे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसार पायी या संसार पायी पिंगळा महाद्वारी बोले बोले तुले का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोले तुले का पिंगळा महाद्वारी आणि शेवटी सांगितलं काय तू म्हणशील घोडेन हाती त्याची शानात होईल माती तू म्हणशील घोडेन हाती त्याची शानात होईल माती रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती अरे रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती गे 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 हरिनाम गे माया तू सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसार पायी या संसार पायी पिंगळा महाद्वारी बोले बोले तुले का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोले तुले का पिंगळा महाद्वारी
असतं, पण असं ऐकायला आम्हाला थोडस जड होतं, जड. कारण टावर खालीच मोबाईल रेंज धरीत नाही. आमची रेंज कधी येते माहितीये का? थोडस हलकं फुलकं विनोद पाहिजे. म्हणून माझ्या बालमित्रांनो, मी लहानपणापासून एक अभ्यास केलेला आहे. सगळं अपडेट झालं, लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या, आणि म्हणून तर आपल्या समोर मला सादर करायचंय नवरा बायकोचं भांडण. सुंदर सोंगी भारूड सादर करायचं आहे. तत्पूर्वी आमचे दीपक काळे सर एक सुंदर सादरीकरण करतील वेशभूषा होईपर्यंत. बरोबर की नाही? आता आम्ही वेशभूषा केली नाही, तुम्हाला बरं वाटलं का? नाही नाही, मुलं तसं खरं बोलत असतात. आवडलं आवडलं, नाही आवडलं नाही आवडलं. कारण मुंबई विद्यापीठामध्ये लोककला अकादमी नावाचा एक विभाग आहे. त्या विभागामध्ये प्रत्येक मार्च एंडला संत एकनाथांचं सोंगी भारूड काय प्रकार असतो त्याचं प्रात्यक्षिक आम्ही या ठिकाणी, माझी निवड असते तिथे मी जात असतो, विद्यार्थ्यांना शिकवत असतो. आणि म्हणून सुंदर सोंगी भारूड आपल्याला या ठिकाणी ऐकायचंय. दादला नको, नवरा नको, का नको? तर एका सुंदर सोंगी भारूडातून आपण ऐकणार आहात. तत्पूर्वी दीपक काळे सर आपल्या समोर येत आहेत. प्रतिसाद द्या, आणि मी भारूड घेऊन आलोच. हातात टाळे गळ्यात माळ, हातात टाळे गळ्यात माळ, पताका बांधून पाठीला, हो पताका बांधून पाठीला, विठ्ठला वारकरी भेटीला, विठ्ठला वारकरी भेटीला. हातात टाळ गळ्यात माळ, हातात टाळ गळ्यात माळ, पताका बांधून पाठीला, हो पताका बांधून पाठीला, विठ्ठला वारकरी भेटीला, विठ्ठला वारकरी भेटीला. पांडुरंगा
चालली वारी पांडुरंगाच्या भेटीला हो पांडुरंगाच्या भेटीला विठ्ठला वारकरी आला भेटीला विठ्ठला वारकरी आला भेटीला हो हातात टाळ गळ्यात माळ हातात टाळ गळ्यात माळ पटका घेऊन काठीला हो पटका घेऊन काठीला विठ्ठला वारकरी आला भेटीला विठ्ठला वारकरी आला भेटीला विठ्ठला वारकरी आला भेटीला विठ्ठला वारकरी आला भेटीला काय पाहते टोळटोळ बाय पाहिलं का बाया माणूस पाहिला नाही कधी बाया पाहिले असेल पण बाया माणूस नसेल पाहिजे काय सांगायचं बाई तुम्हाला आता तुम्हाला तरी सांगून काय उपयोग आहे माझा एक बावळट नवरा आहे नवरा नाही कळत माय हजबंड आमचं बंटीचं पप्पा पाहत इकडं आणि चलत दिवसभरात किती जणांचे रट्टे खात त्याला कोणी म्हणा तुमचा बंटाचा बाप तिकडे चौकात पाड कोणी म्हणा तुमचा बंटाचा बाप तिकडे स्टँडवर पायडा म्हणजे नुसता पळला नाही पिऊन पाळला त्याला उचलून आणा त्याची आंघोळ पांघोळ कपडे लत्ते पोर स्वर पुर ढोर मस्त काम केलं नुसतं डोक्याला टेन्शन आहे रोज 104 ताप येतो रोज ग्रामीण रुग्णालयात भरती तुम्हाला काय सांगायचं बाई तुम्हाला सांगायचे कशी होती मी कशी झाली निम्मी नाही राहिले निम्मी लॉकडाऊन सुद्धा मला मानवलं नाही अशी वळून ठेवून गेले लॉकडाऊन झाले लॉकडाऊन बरं तुम्हाला सांगते काय वजन होतं माझं सर एवढं वजन होतं 2-4 वर्षापूर्वी मी पारनेरला आलते बरं का मॅडम कशी होती मी अशी जर चालले ना पारनेरच्या चौकामधून सोसायटी मधून जर चालले ना जमीन कशी करायची
शेजारची म्हणायची सोसायटीतून म्हशी उधळल्या का रॅकवरले भांडे सुद्धा धडाधड खाली पडायचे. कोणी म्हणायचं भूकंप झाला का एवढं तर माझं वजन होतं. पण इथं आले बाई नवऱ्याच्या घरी अशी वाळून जळून गेले लाकडा निस्ती मनातल्या मनात झुरते 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 आणि 4-4 भाकरी चुरी हे जाऊन दे. आता लय हसले तुम्ही. आता त्यांना बोलून घेते. कोणाला? हा? आमचे घंटीचे पप्पा. लक्षपूर्वक काय का जिथं हसायचं तिथंच हसा, पुढं नका हसू बरं का. त्यांना बोलून घेते असं कुठं तरी. आता त्यांना किती वेळ झाला मी मिस कॉल देते. ते काय मोबाईल काय त्यांच्या काय व्हायब्रेटर आहे काय काय नुसता गुंग गुंग वाजत असं त्याला काय लक्ष द्यायचंय. त्यांना बोलून घेते हाका मारते. अहो बंटीची पप्पा. आमच्या प्राध्यापक वर्गापैकी कुणी जर बंटीचे पप्पा असतील तर तुम्ही नाही बरं का. नाही तर एखाद्या आमचे प्राध्यापक वर्गाचं त्यांचं मुलाचं नाव असायचं बंटी. ते म्हणते मला काय बोलवलंय काय काय मी. तसं नाही. अहो असंच आम्ही मुंबईला गेलतो मीरा भाईंदरला. आणि सोसायटीचा कार्यक्रम होता. आणि सोसायटीचा कार्यक्रम होता गणेश उत्सवामध्ये. आणि आमचा कार्यक्रम चालू होता तर 20-25 मजलीची इमारत होती. आणि एकदम वरच्या मजल्यावरती एक IT मधलं इंजिनियर त्यांची ड्युटी चालू होती. आता मी नुसतं म्हटलं अहो बंटीचे पप्पा. तो आवाज गेला त्यांच्यापर्यंत. ते जे लिफ्टनी खाली आलं तसं स्टेजवर काय काय म्हणलं तुम्हाला कोणी बोलिलं ते तुम्ही नाही म्हणले का बंटीचे पप्पा. अहो आमच्या मुलाचं नाव बंटी मी त्याचा पप्पा. म्हणलं इथं हे रिअल नाही म्हणलं हे भारुडातलं चालू आहे. घरचं झालं थोडं नव्हे आणि झालंय गोड. टेन्शन येते. आता बोलवत अहो बंटीचे पप्पा. तुझं बंटी असलं तर तू सुद्धा नाही बरं का भाऊ. कोणी असलं बंटी आमचा बंटी. बरं आम्हाला काय मुलं शासनाचा कार्यक्रम आम्ही अजिबात पाळला नाही. मुलं किती आम्हाला 6. तसं नको 2च पाहिजे. किती? 2. मुलगा किंवा मुलगी किंवा दोन्ही मुली. मुलींच्या जन्माचं स्वागत करा. म्हणून आता बंटीच्या पप्पाला बोलून घेऊ. असतील कुठेतरी अहो बंटीचे पप्पा. भाऊजी भाऊजी दाजी दाजी पाहू ना. अहो बंटीचे पप्पा. अहो मी तुमच्या मम्मीची सुने. या इकडे. बाहेर यांचे सस्पेन्शन दिले झाले. शॉक ऑब्सर्व उतरले. रावे मुलांना पाहून नाटक करता काय. नेट टू भरायचं. पुढे गेलते क्या बोलते तो. पाहिलं का पाणी फाउंडेशन काय झालं
आमिर खानची स्टाईल अगं झालं काय तुला स्टाईल मारायला कमी करत नाही. क्या बोलती तू, कुठं चालली तू, काय करते तू, एवढंच यांचं, बाकी काही नाही. बरं, काय झालं बोल. हे बघा काय बरे, काय झालं तुम्ही वागत नाही धड आणि तुम्हाला लय खोड. अगं झालं काय ते तर सांगशील ना. तुम्ही जर संसार प्रपंचामध्ये असं जर नाट्य करायला लागले ना, आता काय नाटक केलं नाही, सहा मुलं झालेत ना आता. मी 1 मिनिट राहणार नाही. काय झालं? हे बघा, मला हा संसार अजिबात पटत नाही. नाही? हे तुमचे पोरं सरळ लेकरं पालन पुरण घर तुम्ही सांभाळायचे. मी माझ्या आई बापांच्या घरी चाललो. झाली सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही. अगं झालं काय आता काय भरोसा पाहिजे काय तुमचा? झालं आता अहो, माझ्या आई वडिलांनी भरोसा ठेवला म्हणून तो मुलगी दिली ना. अगं मग तुला कमी काय पडत ते सांगशील ना. हे बघा, हा मला किराणा नाही, हा मला कधी घरामध्ये काही कमी असलं तर ते आणत नाही, मला कधी शॉपिंगला नेत नाही. शॉपिंगला हा? तुला खायला नाही हा? आणि मशिवणी पोचली कसं काय सगळं खायला मला नाही. सांगितलं हा. का हो, आता काय झालं? शिक्षणाला महत्व आहे, बरोबर की बरोबर आहे. नाही? तुमचं शिक्षण किती झालं? हे शिक्षण नाही झालं किती झालं? 4 गुरुजी नापास केले शिक्षण आपला तोड नाही आपल्याला म्हणजे शिक्षणाचं झालं तर किती? सांगू तुला सांगा ना. सांगू हा? अय्यो. लाज होते. शिक्षण किती झालं? मी लाज होतो मी नाटक अहो, मुलंच आहेत. शिक्षण किती झालं? तुला लग्न सांगितलं मला काय माहिती नाही. लय बोडी आहे. मला काहीच माहित नाही. माहिती आई बापांनी जमवलं, म्हणजे मुलगा चांगला आहे, बोलते हे चांगला आहे, शिकलेला आहे, द्याक नाही, आध्यात्मिक आहे, ते हा म्हणले. शिक्षण किती झालं तुमचं? तो ते पत्रिकेत नाही पाहिली पत्रिका नाही, काही नाही पाहिलं मी. डिग्री होती ना लिहिली आई वडिलांवर भरोसा. असं का मला काय माहिती, 52 पत्रिली जोकर माझ्या हातात आहे. ए, जो का नाही बादशाह जसा सरकशीतून इडूशक सुटलाय. याच्यामुळे मी यांना कुठंच नेत नाही बाई. माझं नुसतं इम्प्रेशन डाऊन करतो. इम्प्रेशन होतं का पण ते सांगू का पुढचं बोलू नका, शिक्षण सांगा या सगळ्यांना. ऐक किती झालं? पॅन्डलवर चिकटले काय? मोठं शिक्षण ते आता येण्याचा माल आहे का? काय झालं शिक्षण किती झालं म्हणताय? किती? यम ये आणि याला लवकर उचल, मग मी झाली बोकाला मोकळी. तुला पोतावर बोका देत तू सारे अंगाला लाव ना किती माझं काय कमी शिक्षण नाही झालं. तुझं किती झालं माझं शिक्षण सांग बरं लाड नका बाई, लय लाड काय मला नका कॉलेजचे दिवस आठवाय की नाही. लय लाड कोंडळ होतं पहिले माझं शिक्षण कमी नाही झालं. किती झालं मी मस्त LLB बिलबिली झाले ए असं शिक्षण आणि त्याच्यामुळे तुमचं माझं पटत नाही. बरं. आणि म्हणून मी काय सांगते ऐका, माझ्या भाविकांनो, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, याला काय भारूड म्हणत नाही. हे झालं तुमच्या आमच्या संसार प्रपंचातलं रडगाणं. परंतु संत एकनाथ महाराज भारूड कशाला म्हणतात? भावभक्तीनं रडसणं, परंपरेने चालत आलेलं ज्ञान, बहुरूढींचं दर्शन ज्या रूपकातून घडलं ते नाथांचं भारूड. नवरा कुठला, बायको कुठली, आम्ही दोघं उभा राहिलो, हे नवरा बायको नाही. हे रूपक म्हणजे सोंग घेतलं, सोंग, आणि सोंग घेतल्याशिवाय तुम्हाला पटणार नाही. हा माझा नवरा खरा नवरा नाही. नवरा दादला कशाला म्हणतात नाथ महाराज? तो विकल्प रूपी नवरा. मनामध्ये काही संकल्प केला आणि तो संकल्प जर सिद्धीचे न्यायचा असेल तर मनातील विकल्प गेला पाहिजे. आपल्याला एखादी गोष्ट करायची, आपल्याला आता 100% म्हणजे मार्क पाडायचे, परंतु अभ्यास करायला बसलो की मोबाईलचं लक्ष आलं, रील खेळत बसलो, मनामध्ये काय आला? विकल्प. अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. असा हा विकल्प रूपी नवरा मला नको नको ग बाई. सांगा, त्या अभ्यासामध्ये आपल्यामध्ये जर असे विचार येत असतील तर ते तुम्हाला पाहिजे का? नाही पाहिजे. तसाच मला हा नवरा नको, विकल्प रूपी नवरा. आणि बायको कुठली? वासना बायको शेजारीनं. बर. वासना म्हणजे काय? तर आजच्या काळामध्ये अनेक आमच्या छोट्या छोट्या ताईंवरती अनैतिक अत्याचार या ठिकाणी होतोय. आणि अशी ही वासना जर गिळायची असेल तर भक्तीला महत्व द्या.
म्हणून ही वासना रूपी बायको, म्हणून वासना उडाळ गाय, जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे जे खाऊ नये ते ते खाय, या वासना रूपी गायीचा हाणून मोडावा पाय की दादा. म्हणून वासनेच्या आहारी जाऊ नका. तुम्ही करोडपती असू द्या, तुम्ही ज्ञानी गुणवंत असू द्या, पण एक कलंक लागला, एक वाकडा पाय पडला माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर वासनेच्या संगेत नको जाऊ मना. पहात्या रावणा काय झाले, इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. म्हणून वासनेला गिळायचं असेल, वासनेपासून जर दूर राहायचं असेल तर अध्यात्माला महत्व द्या, भक्ती मार्ग धरा. म्हणून असा हा नवरानी बायको. म्हणून आमचे नाथ महाराज सांगतात, म्हणून माझ्या जीवाचं कारभारी अरे आता वेगळं निघायचं. आग नको ना वेगळं. बरेच जणांच्या मनात असतं, बरं झालं वेगळं निघायचं ना, बरोबर बोलले महाराज, पण तसं वेगळं निघायचं नाही. वेगळं निघायचं जसं तुम्ही घरामधून शाळेमध्ये येतात ज्ञान घेण्यासाठी, तसं थोडस मला वेगळं निघायचंय चांगले विचार घेण्यासाठी. माझ्या जीवाचं कारभारी नंतर वेगळं निघायचं. पण आपल्या दोघांना बैराज राहिला नवरा बायको लाईनीत राहायचं, माझ्या पुढे बोलायचं नाही. काय झालं आरक्षण कोणाला आहे? 50% नाही झाला. आणि मग माझ्या पुढे जायचं नाही. टेन्शन अनुबाई कारभारी अरे बोल. आता वेगळं निघायचं आपल्या दोघांना नवर बायकोला किती लागायचं. वेगळं निघायचं आपल्या दोघांना किती लागायचं. सांगते वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा, कारभारी वेगळे निघा, वेगळे निघा तुम्ही, वेगळे निघा. संसार करता लय भारी बर लई दमली, लय दमली. अहो संसार करता लय भारी, अरे वा. संसार करता लय भारी. आणि सासू सासरा घातला घरी. माझी मम्मी आणि पप्पा कुठं घरी बोलत होतं लय शुद्ध. मम्मी पप्पा, अहो महाराष्ट्राची संस्कृती काय, काय झालं? आई म्हणा बाबा म्हणा, हे काय आलंय मम्मी पप्पा दोन वाकडे तिकडे होतो त्याच्या ढोकळा नसतं टेन्शन. टेन्शन येतं तुला. अहो तुमचे मम्मी पप्पा नाही म्हणत मी, मग कोण माझे नाथ महाराज सांगतात संसार करता सगळे भारी, सासू सासरा घातला भरी. कल्पना नावाची सासू भरी घातली आणि मनामधला आपल्या मधला अहंकार रूपी सासरा सोडून दिला. अहंकार सोडून द्यायचाय, मी असा मी तसा, मी हे करेल मी ते करेल, हा अहंकार रूपी सासरा सोडून दिला. म्हणून तर सांगते म्हणून माझ्या जीवाचं कारभारी वेगळं निघायचं. आपल्या दोघांना किती लागायचं, आपल्या दोघांना किती व किती व किती व किती व किती तुम्हाला सांगते. आमचा बंटीचा पप्पा ना एक शब्द माझ्या पुढे नाही. मला सांगा मुलांनो, तुमच्या घरी जास्त करून मावशी ती का आत्या? मावशी सोडून बोला. जास्त कोण येत? मावशी. बाई
हा तुम्हाला सांगते हो का बरे काय म्हणली? पण तुम्हाला सांगते आमचे बंटीचे पप्पा तुमच्या घरी भांडण होतं का आमचं होतं ना भांडण पण आम्ही नुसतं हसत राहतो एक शेजारी आली तिला खपानाच ती निघाव काय म्हणली? बहिणी हा भाई तुम्ही नुसते हसतच राहता भाई आमचे सर तर घरी आले नुसते तन 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 करते बाई नुसते मग मी लय भांडण होतं आमचं तू काय तुम्ही म्हणली? तर भांडत नाही काय नाही नुसतं हसतच राहता बाई काय भानगडी नेमकं हा. मी म्हटलं अहो म्हटलं ताई असंही त्याचं आमचंही भांडण होतं आमची कारभारी ड्युटीहून आले का हा मी आपली पोळ्या लाटीत असते रामदेव बाबा माझा स्वयंपाक चालू असतो बर आणि स्वयंपाक चालू असताना आमचे कारभारी पलीकडे असतात हातपाय वगैरे धुत असतात बरोबर. ते मला काही म्हणले हा. कमी बेल न फेकून आणतो लागलं तर मी हसते हुकलं तर ह्या हसते पण भांडण होतं. एकदा मला फुकणी आणली हा. तिथं एवढा गोळा आला मी पण सांगितलं नाही ते असं. पाहिलं का आमच्या बंटीच्या पप्पानीच ते मला थर कापत लय भांडण कडाक्याचं पाहायचं का तुम्हाला हा. किती धाका दे पाहायचं का तुम्ही काय ऐकलं का नाही ऐकून बाहेर दिसून अंगाला हा 2 मिनिट खाली बसता की अगं नको ना खाली अगं माझं काही क्रेडिट राहून दे नाही तर खाली बस म्हणते ना झुकेगा नाही डायलॉग पाठ आहे यांच्या खाली बसा खाली थर कापत राव बे एवढा नवरा धाकत पाहिजे ए मा नाही हे सगळेच तेच आहे हा, एक फुकट मागायची का? हा? पण मी तुम्हाला सांगते काय का हा हे इकडे बघा मी अजिबात घाबरत नाही. घाबरत नाही मी नाही घाबरत ए मी कोणालाच घाबरत नाही कोणालाच घाबरत नाही मी नाही घाबरत खाली बाई खाली बाई हवा एका बुकीट टेंगो खाली बाई खाली बस सध्या म्हणजे कशाला काठीचं झाड टाकलं अशी बाई धाकात बाई भाकरीला मार नीट बाई संडास बसली बसली What? तुम्हाला वाटले मी बसले उठले म्हणले घाबरले का अजिबात नाही नाही बाई. हे माझे सगळे विद्यार्थी मित्र आहेत हा माझे सगळे लहान लहान हे सगळे मुलं आमची मुलं म्हणजे देवा घरचे फुलं त्यांच्या समोर ऐकावं लागत आहे. म्हणून मी बसले म्हटले याचा अर्थ काय घाबरते काय अजिबात नाही घाबरत नाही नाही अजिबात नाही आबा मी नाही भेट नाही पोकळ धमक्याला मी घाबरत नाही खाली बाई हा? खाली बाई ओय आबा एका दणक्यात मानका मोडीत बघ खाली बाई खाली आणि नाही बसायची ए तोही मर्जी राहिली घ्यायचं नाही सरड्याची धाव कुंपणापर्यंत अजिबात घ्यायचं नाही मी काय करते माहितीये ना काय रे घेऊन मला मारझोड करतेत ना माझ्यासारखं एक करायचं काय मुलं बाहेर शाळेला काढून द्यायची अयो एकटा गाठायचा आतला लॉक लावून द्यायचा अरे आतला लॉक लावला का लाईट पाहिला बंद करायचा एक निबर लाकूड घ्यायचा असा अगं मी करते मला नऊ ताई नऊ समज सगळ्या सांगून तिचं ऐकू नका हिरोईन असं खाडाय मिठाचा चांगल्या संसाराचं वाटोळं करी हिचं ऐकू नका इकडून असं काय करायचं नाही नाही तुम्ही म्हणताना आम्ही ऐकलं भारुडात मम्मी पप्पाला सांगू तसं काय होणार नाही. संसार कसा आहे आमच्या संत बहिणाबाई वर्णन करतात कसा आहे संसार अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये मंदिराचे कळसाले लोटा कधी म्हणू नये अरे संसार संसार
दोन जीवाचा विचार. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, एकाने आग झालं तर एकाने पाणी व्हा. आणि म्हणून संसार रूपी गाड्याची रथाची दोन चाके जर व्यवस्थित चालली तर तो संसार सफल होत असतो. म्हणून संसारी असावे, असोनी नसावे संसारी. संत एकनाथ महाराजांचा संसार बघा. आणि म्हणून असा संसार केला. म्हणून तर गव्हाची दिवशी जेवली मावशी मजला वेळी म्हणता कैशी संसार करता सिरले बहू. आणि हाता दुल्या विकुनी आणले गहू. गव्हाची दिवशी जेवली मावशी मजला वेळी म्हणता कैसी. एका जनातनी संसार केला, काम क्रोध देशोधडी केला. मला सांगायचं हा काय भारी काय म्हणते आता बाई, तुमच्याकडे तरी काय आहे? तुला काय काय पडलं आता घर नाही, दार नाही, काहीच नाही बरं का यांच्याकडे. अरे वाडा वाडा सारा घातला वाडा. वाडा नाही, काहीच नाही. निस्ती शायनिंग मारितात तुम्ही, काहीच नाही. तुम्हाला सांगते घरी गेले यांचं काय, यांचं हा. घर इकडून कुत्र घसत आहे, तिकडून इकडून टावळा घसत आहे, पलीकडून निघत. असं नुसतं बोलण्याची भरभर, खाली सपर वर घरून त्याच्यावर दिलं दगड गोट्याची 3 थर. साधी याची सोय सुद्धा, काय म्हणलं टॉयलेटची सुद्धा व्यवस्था नाही. तसा वायपट करता नाही करीत आपण. आता मला सांगा विद्यार्थी हा. मित्रांनो, टॉयलेट बांधणं हे खर्च चांगला आहे का वाईट आहे? सांगा काय झालं आता सांगा यांना समजून. नाही, नाही, असं करता नाही करीत. काय वाय फटकास काय सांगू का तुला सांगा ना. ऐक मग. अगं पहिले जुने माणसं आहेत ना आपल्या 80-90 वर्षाचे, हा बरोबर. ते पहिले घरामध्ये खायचे हा आणि बाहेर जायचे. बरोबर. आताची तरुण पिढी धाबे धुबे खाते, घरात येऊन घाण करते. अहो संत गाडगे, आता भगिनींसाठी बांधायचे. संत गाडगे बाबांनी संपूर्ण आयुष्य खर्च घातलं. बर. कारण ते म्हणायचे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. काही समजायचं? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गाडगे बाबा गोपाला, तुकडोजी बाबा गोपाला. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. 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 स्वच्छतेचं महत्व सांगितलं. भारूड हे प्रबोधनाचं प्रभावी माध्यम आहे. याच्यातून वेगवेगळ्या विषयावरती आम्ही प्रबोधन करत असतो. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावले का? काय झालं की काय तो असं मला 4 बारा सिंगल झाड लावा. कोणचं नाव आहे बायकोचं ऐकत नाही. हा ऑर्डर काही बर लावले. मग ती मला म्हणे झाड लावा झाड लावा झाड लावा. मी 4 झाडं लावले. पोलिसांनी ना असं हाणलं मला, अजून पाठवलं झाडं कशात लावली? गांजेचे. जैसी सोच वैसाही काम. जसं आहे तसंच मला सांगा. असं केल्यानंतर पोलीस धरायचे नाही, काय होईल? अहो झाडे लावा आणि झाडे जगवा. एक व्यक्ती एक झाड हा संपूर्ण परिसर कॅम्पसचा पाहिला तर हिरवगार वनराईने अतिशय स्वच्छता रम्य असा हा परिसर आहे. म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांनो, झाडे लावा आणि झाडे जगवा. अरे लावूच नका, मी तर म्हणतो झाडेच लावू नका, फक्त आलेली झाडे तोडू नका, एवढं मात्र करा. म्हणून एक व्यक्तीन एक झाड. म्हणून तर काय बरी काय म्हणते? तुम्हाला सांगते बाई, तुमची तर काहीच नाही, काहीच नाही. काहीच नाही. मी माझ्या आई बापाच्या घरी गेले. हा. माझ्या भावाने मला 5 तोळ्याचं घंटन केलं. काय झालं? 5 तोळ्याचं घंटन. तर भावाला शेंपुडी यायला गुळी भेटणार म्हणजे गंठन केलं. मग ए यार जरा खरं खरं सांगायचं ना. बर बोल 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 पुढं बोल. माझे भाऊ का तुमच्यासारखे आहेत का? काय मी गाण्यातून सांगते, गाण्यातून. कसे आहेत? ऐका बरं का माझे भाऊ. हा. जंगल दाट झाडी येड्या बाबळी तोडी. माझ्या भावाचं तुझी कौतुक नाही रे. कौतुका लागी पाहिजे ना. हा? तसं पाहिजे ना कौतुका लागी. ऐका. बर बोल बोल. जंगल दाट झाडी बर बंधू माझा ग दारू पाणी. कुण
पुण्या मेल्यानं केली चाढी आणि पोलिसाची गाडी असे माझे भाऊ. आज येतं हा, तुमचं मावस म्हणायचं नाही. तुमचं म्हणायचं नाही ते मावस नाही. नको हा. बाई, मग असं कर ना हा. आता यांचं गाणं म्हणते म्हणजे माझं भारूड संपलं बरं का. इकडे खाती तिकडे खाती बरं. यांचं म्हणते बरं का. गावागावाचे पाटील फुगलाबाई सामान घाटाचे फुगले. पाटील पाटील गावागावाचे पाटील पैसे मोजती घड्यानं बर माझ्या सासरचे लोक याला बसती वाढ्यानं. एका जनाधनी संसार केला काम क्रोध देश धडी गेला. काय करी काय जाता जाता तुमची 2-3 नावं घेते. नाव घेतोय आम्हाला का पुढल्या वर्षी तुम्ही राहता नाही राहता. एवढ्या कोरोनाच्या लाभ आला अंगाला धक्का नाही. कारण तुम्हाला सांगते बरं का, हा, लग्न. माझं लग्न काय मला पहिल्या याच्यावर नाही दिले, मग दुसऱ्या याच्यावर नाही अयो. दिले, तिसऱ्या याच्यावर नाही दिलं. हा. बरं का सर, मला 64वर दिलं. 64 अगे लेकराला कळण का 64 समजून सांग ना. 64 नाही कळलं नाही ना म्हणजे लेक लेक 62वर देते. हा. म्हणजे यांचं एक पहिलं लग्न झालं, पहिली पहिली केली, पळून गेली, दुसरी केली, लेरी जीव दिला, तिसरी केली, रॉकेल ओतून घेतलं. काय सांभाळली एक तरी आणि बायको सांभाळली का. मी आले चौथी, अरे तू मी हा, मी आले चौथी, मला नाही राहायचं. काय करणार हा? मला नाही राहायचं, नाही अजिबात नाही. आता मी लय शाजूक नाही, माझे पहिले 3 झालेले. अगं असं त्याला म्हणते जावळे शेजारी पावल्या. बरं जाता जाता नाव घेते हा. नाव घेतलं. बरं मराठीत घेऊ, तामिळ, गुजराती, फ्रेंच, उर्दू, जर्मन कोणत्या भाषेत. तू नेमके कोणत्या शाळेत मला सांगितलं. लाभले भाग्य हास बोलतो मराठी, बोलतो मराठी. मराठी भाषेमध्ये मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे. बरोबर. मराठी मराठी ऐका ही पारनेर पासून पारनेर पासून नाव ऐका एवढं म्हणजे माझं भांडण संपलं. हा पारनेर पासून पारनेर पासून तर सुप्यापर्यंत त्याला लसूण. तो आहे बापाने रोडनी सुट्याला रोड निघून गेलं सोबत आगे तरी तरी चालू तरी इथं सगळे उगाच डोक्याला टेन्शन नाही तर माझं. काय केलं तू काही सांगतच होता मी टाकर सांगत आवाज डिवायडर नाही का, मधी डिवायडर हा असे म्हटले ते तुला त्याच्यात मध्ये टोपून दिला. ते टोकून देवा मग हल्ले तू इतर शेती पुढे शेती करायला लागली आता. पारनेर पासून पारनेर पासून तर सुप्यापर्यंत यायला लसूण. सुप्या परंपरेला लसूण आमचे कारभार गेले तिकडं भाळवणीला रुसून, हा त्यांना आले तिकडून गाडवर बसून. कोटी कोटीच्या गाड्या काही बघायची का तुम्ही घ्या मग. मी घेऊ का हा मी तोच घेतला ना हा? पहिले गेल्या ते चालले आता घ्या माझं नाव, तो घेऊ ना चांगलं घ्या, मस्त घ्या. मला खुश करतो कोणी चांगलं नाव घ्या. हा? याला एक प्रश्न पडला ना हा? बायाले पाहिले पण मी शेवायला पाहिले जास्त खास आहे तुम्ही. आणि त्याच्यात कोणाची चापडी ना मध्ये बोलत होती बरं घ्या. हा घेऊ का हा. आमचं भांडण मिटलं, आमच्यामध्ये कोणी यायचं नाही. ऐ, सांगू तुला हा. तो नाव घ्यायचं म्हणलं ना हा. माझे वृत्त होते दत्तक होईल होईल. घ्या पटकन. घेऊ का हम्म. तू सांग का आवा इतकी देख नाही बायको कोणता भेटत हा. किती देख नाही बरं आणि ते बी किती आणला चौथ्यांदा सहाव्यांदा अहो बॉब कट तासाच्या अजून मला फर्ग्युसन कॉलेज मधला. अजून तसाच आहे अजून हा. म्हणजे वाढे नाही घेत त्या चाई लागली काय काय नाही झालं बाकी. घ्या. घेऊ का हा. हा घेतो ना हा. आवा
खोक्यामध्ये खोका काय हवा काय आणतोय केले का बर खोक्यामध्ये खोका जेवण हे मी येतात का म्हणलं बर खोक्यामध्ये खोका खोक्यामध्ये खोका अगरबत्तीचा खोका अगरबत्तीचा खोका तो मी मांजर मी तो बोका ऐका ऐका मी घेते आता मी नाव घेते ना आता पिवळं पिवळं हरिण हा पिवळं पिवळं हरिण त्याचे फिगडे फिगडे पाय त्याला पोलिओ झाला काय पिवळं पिवळं हरिण हा. त्याचे फिगडे फिगडे पाय बर. आमचा बंट्याचा बाप दिसत नाही चौकाच्या खांद्यावर गेला का झाले विद्यार्थी मित्रांनो घ्यायचंय तेवढाच अर्थ घ्या अवांतर बोललेलं खास तुमच्या मनोरंजनासाठी आहे कारण नाथ महाराज सांगतात असा संसार केला कसा करायला पाहिजे त्याला अध्यात्माची जोड पाहिजे नवरा बायको मध्ये क्लेश निर्माण होता कामा नये त्याच्यासाठी अध्यात्माची त्याला जोड असावी आणि तो संसार काम क्रोध लोभ मोह मत्सर माया दंभ अहंकार विरहित असावा तेव्हा कुठे तो सफल होईल का जनार्दनी संसार केला काम क्रोध देशधाडी केला तुम्हा सांगते वेगळं निघा कोण संसार बघा वेगळं निघा वेगळं निघा तुम्ही वेगळं निघा शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय गुरुर भाई सब संतन की जय हे भारूड संपलेलं आहे आणि आवडलं नाही का तुम्हाला आता दुसरं भारूड तुमच्या समोर सादर करायचंय बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल भिकारणीच्या श्रीरूपकातलं सुंदर भारूड तुमच्या समोर सादर करायचंय तत्पूर्वी आपल्याला या देशामध्ये या राज्यामध्ये आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी जो एक मोकळा श्वास घेतोय त्याचं कारण आहे सर्वांच्या मनामध्ये अधिराज्य करणारे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला एक 10 मिनिटाचा पोवाडा ऐकायचा आहे ना एकदा सगळ्यांनी गर्जना करायची आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी असाच दमदार पोवाडा घेऊन येत आहे आमचे प्रसिद्ध शिवशाहीर अक्षय डांगरे आपल्या समोर सादर करणार आहे छत्रपतींचा पोवाडा आपल्याला ऐकायचा आहे ऐकूया बरं का Hey,
एकदा जोरदारपणे राजांच्या पोवाड्या घालतात. काय करायला थापड फावर शौर्य नवे सरसावे शिवांच्या रणगाथेने सारे रणही दुमदुमले वीर सारा धम्यामधुरे वाहू द्यावे आता ऐक रसिक जना रणमाताची गाथा ऐकूया छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. राजशिवाचं गात म्हण गाणगी, राजशिवाचं गात म्हण गाणगी, राजशिवाचं गात म्हण गाणगी. आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, भारत मातेला, महाराष्ट्राला, समाजसुखाला, विचारवंताला. शाहिरानं साज पडविला, पूर्ण चळवळ शाहिरी साधाला. नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला, मुक्कामी वरुड गावाला, हाती आज घेऊन लेखणीला. शाहिरात शेगाव वयाला, गात पवड्या माझी आजी, गात पवड्या माझी आजी, गात पवड्या माझी आजी. जय जयकार, जय जयकार महाराष्ट्राला. जय जयकार महाराष्ट्राचा शूर शिवबाचा शंभू राजाचा. शौर्य सळसळले रोमा रोमा, शौर्य सळसळले रोमा रोमा, शौर्य सळसळले रोमा रोमा. शौर्य सळसळले रोमा रोमा. मुद्रा तुला करतो स्वाभिमानास, मुद्रा करतो स्वाभिमानास, मुद्रा करतो स्वाभिमानास. धन्य धन्य शिवाजी महाराज, धन्य धन्य शिवाजी महाराज अवतरले आज शिवनेरीवर. मोतच हे जाऊ पाय हलविणार, मोतच हे जाऊ पाय हलविणार. महाराष्ट्राचा उद्धार करणार, महाराष्ट्राचा उद्धार करणार, महाराष्ट्राचा उद्धार करणार. छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ला, शिवदेवीचा आशीर्वाद, राजमाताची जाऊ साहेबांना मुलगा झाला. आनंदाची जमा केला, आनंदाची जमा केला. पाहून छोट्या बाळाला समाधान वाटे मनाला. शिवाजी ठेवला नावाला, देवळा नावाला आजी, देवळा नावाला आजी, देवळा नावाला आजी.
केला स्वयंभू शिवलिंगाला अभिषेक शंभू देवाला शंभू देवाला गिराजी शंभू देवाला गिराजी शंभू देवाला गिराजी 16 वर्षाचे शिवराजे महाराज दिली कुमार वडार वहार मुसलमान धन्य 18 प्रकारचा तिने एकत्रित केलं एक मुलगा शंभू महादेवाच्या पिंडीजवळ टेकवला तलवार काढली तेलंगणावरती मारली रक्ताची धार त्या शंभू महादेवावरती अर्पण केली आणि 16 वर्षाचे शिवराजे गरजले शंभू महादेवा शक्ती द्या आम्हाला जगू तरी स्वराज्या करता मरो तरी स्वराज्या करता हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही श्रींची इच्छा हर हर महादेव वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी राजांनी केली मावळ्यांनी प्राणाचं बलिदान दिलं शिवभक्त शिवकासी प्रति शिवराय बनून शत्रूच्या छावणीवरती गेले महाराजांकरता आपल्या प्राणाचं बलिदान दिलं बाजी प्रभू देशपांडे गजापूरच्या घोडखिंडीत थांबले पाठीमागून यवनांचं सैन्य येत आहे घोड्यांच्या कापाचा आवाज कानावरती येऊ लागला तसा बाजी राजांच्या जवळ आला बाजी प्रभू राजांना म्हणता हे राज चिंता करू नका लाख मिळे तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे आणि आजही गजापूरच्या घोड किंडीला कान लावला तर आवाज येतो बादच्या पराक्रमाचा हर हर महादेवाचा राजे विशाळगडाकडे निघाले आणि आमच्या बाजी प्रभूने काय केलं लक्षपूर्वक ऐका राजे म्हणाले गड आला पण माझा सिंह गेला अशी माणसं होती म्हणून स्वराज्य घडलं शौर्याची यात्रा मरमहती शौर्याची यात्रा मरमहती येथे नांदती सह्याद्रीवरती मावळा दख्खनचा राहणार मावळा दख्खनचा राहणार स्वाभिमानात थकणे जगणार स्वाभिमानात थकणे जगणार मराठा बाणी आणि दिलदार हो मराठा बाणी आणि दिलदार हो मराठा बाणी आणि दिलदार हो अशा छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना महाराष्ट्रातील सर्व संतांना शहिराचा कोटी कोटी मानाचा मुद्रा स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे झाले तयार हर हर महादेव झाली गर्जना झाले अमर धीरे धीरे गिराजी धीरे धीरे गिराजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर Bye.
बाबूराव टेकणार बाबूराव टेकणार ला 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 रे रे. मामा मामा दीदी बाय बोल दीदी 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 बाय कर सातपुरीच्या पाठीवर झाले 8वा शिंगम. श्री संत एकनाथ महाराज संत वाणी. माझ्या संत एकनाथांची वाणी नाथांचं भारूड. अनेक रूपक माझ्या नाथांनी लिहिलं, परंतु शेवटच्या घटकापर्यंत संतांचे विचार जावे त्याच्यासाठी एका लिहिलं, बुरगुंडा लिहिलं, नवरा बायकोचं भांडण लिहिलं, पक्षी बोलायला लागले, प्राणी बोलायला लागले, स्वभाव गुण सांगितले. अशा विविध रूपकातून नाथांची सिद्ध हस्त लेखनी. नाथांनी हातामध्ये दिमडी घेतली, कधी खंडोबाचं जागरण केलं, नवे नवे जोहार घातला आणि म्हणून पंचांग सांगितलं, भविष्य सांगितलं, पिंगळा सांगितला. अशा गाव गाड्यातील लोककला नाथांनी आपल्या फोडामधून मांडल्या. स्वभाव गुण मधले भारूड सांगितले, प्रपंचात भारूड सांगितले. झाडाची, वेलीची, प्राण्यांची बोली माझ्या नाथांनी सांगितली. आणि हे रूपक आहे बुरगुंडा. बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल. आता प्रत्येकाला वाटलं असेल बुरगुंडा म्हणजे काय, बुरगुंडाचा अर्थ काय आहे. तर बुरुगुंडा म्हणजे ज्ञान, माहिती, मनोरंजन, लोकशिक्षण. संत एकनाथांचं माहिती आणि प्रसारण मंत्रालय म्हणजे नाथांचा बुरगुंडा आहे. शेवटच्या घटकापर्यंत संतांचे विचार जावे. पूर्वी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया नव्हता, प्रिंट मीडिया नव्हता, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम ही कुठलीच सोशल मीडिया नव्हता. मग अशा काळामध्ये संतांचे विचार मनोरंजनातून लोकांपर्यंत पोहोचायचे कसे. मग त्याचसाठी नाथांनी हे भारूड रचना केल्या आणि त्याच्यातून समाजाचं प्रबोधन केलं. म्हणून तो प्रबोधनाचं प्रभावी माध्यम ठरलं माझं नाथांचं भारूड. आजच्याही काळामध्ये ती प्रबोधन करतं विविध विषयावरती. पर्यावरण असेल, व्यसनमुक्ती असेल, अशा विविध विषयावरती हे नाथांचं भारूड प्रबोधन करत आहे. आणि म्हणून वाडगे माय घे बाई सुया घे, फुवात घे, परी घे, च्याची गणन घे माय, मनगट्ट्या गाळ घे माय, आणि मुराद शेंग घे माय. स्वच्छ काळ म्हणजे तुझ्या म्हाताऱ्याला खुळखुळा घे. वाडगे माय घ्यायचं का काही कोणाला, ती काय गरज आहे म्हणते आम्हाला घ्यायला. आम्ही बुक केलं का आम्हाला पार्सल घरी येतं, बरोबर की नाही. आणि म्हणून पूर्वीच्या काळी सुया घे, फुवात घे, परी घे, च्याची गाळण घे माय, मनगट्ट्या बाळ घे माय, डिस्कोचं काळ म्हणी घे, दाबण घे माय. दाबण माहिती का, दाबण दाबण पाहिलं का कधी. आता तुम्ही खेड्यातली आमची मुलं आहात, परंतु एवढ्या मोठ्या या सुंदर वटवृक्षाखाली, ज्ञानाच्या वटवृक्षाखाली तुम्ही या ठिकाणी त्या सावलीला बसलेला आहात. ज्ञान होई मूढा अति मूर्खा त्या दगडा. ज्ञानाचा नंदादीप सतत तेवत ठेवण्याचं काम आमचं पारनेर पब्लिक स्कूल करत आहे. आणि त्याच बरोबर शिक्षणाच्या बरोबर हे सामाजिक नीती मूल्य, आध्यात्मिक मूल्य रुजवायचं काम आमचं पारनेर पब्लिक स्कूल करत आहे. त्यामुळे तुमचं एकदा अभिनंदन करण्यासारखंच आहे. म्हणून तुमचं अभिनंदन तुम्हीच केलं पाहिजे. म्हणून संतांची वाणी टिकली पाहिजे. हे संत विचार आमच्या विद्यार्थ्यांना कळले पाहिजे. भारूड काय असतं हे कळलं पाहिजे. अहो भीमथडी जत्रामध्ये आम्ही गेलो भारुडासाठी आणि तिथे भारूड चालू होतं. तर एक सुशिक्षित आमची ताई आणि तिच्या बोटाला धरलेलं एक इंग्लिश मीडियम मधलं एक छोटस बाळ होतं आणि ते म्हटलं आमचं भारूड चालू होतं. आमच्या दुसरं एक पात्र चालू होतं आणि ते म्हटले, तो आईला विचारायला लागला, आई मम्मी याला काय म्हणतात. मग आईने सांगावं ना, याला नाथांचं भारूड म्हणतात. आई काय म्हणते, ते विदूषक विदूषक. आईला जर भारुडाचं महत्व माहित नाही, आईला जर संस्कार आमचे संतांची वाणी माहित नाही, तर ते मुलांना संस्कार देतील कसे. म्हणून आमचे साहेब
गीतारामजी म्हस्के साहेबांना खूप खूप कोटी कोटी धन्यवाद आहेत. ते सुद्धा स्वतः जाणतात आणि माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते कळलं पाहिजे म्हणून हा अट्टहास संत वाणीचा आहे. म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद आहेत. आणि हा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवण्याची खरं तर गरज आहे. म्हणून वाडगे माय माझी गण्याची आई वाड, माझी राम्याची आई वाड, आणि माझी नकुल्याची आई सकुल्याची आई. वाडगे माय काय घ्यायचं रे तुम्हाला? काय घ्यायचं? तुम्हाला काहीच घ्यायचं नाही. तुम्हाला एकच घ्यायचं ते ज्ञान घ्यायचं. बघ तुला आत्या आत्या दीदी आणि भैया तुला खरंच बाई तुला तुला औंदा बुरगुंडा होई भैया तुला बुरगुंडा होई भैया तुला बुरगुंडा होई भैया तुला बुरगुंडा होई बुरगुंडा होई बुरगुंडा होई औंदा बुरगुंडा होई भैया तुला बुरगुंडा होई भैया तुला बुरगुंडा होई भैया तुला बुरगुंडा होई. अनादि सिद्ध नवल झालंय नाथ महाराज सांगतात. विद्यार्थी मित्र हो लक्षपूर्वक ऐका. अनादि सिद्ध नवल आहे झाले स्वानंद कुरकुलात सगळे घेऊन आले. ज्ञानबोधाचे कुंकू फाळी लागले सद्भाव भक्ती बोराटी धरली सिपयो. अनादि सिद्ध नवल झाले. कुंकू कशाचं लावलं माहितीये का? ज्ञानाचं बोधाचं कुंकू लावलं. आता फॅशन निघाली. फॅशन अनेक फॅशन त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. परंतु कुंकू कशाचं लावलं? ज्ञान बोधाचे कुंकू हाळी लावले. स्वानंदे गुरुकुलात सगळे घेऊन आले आणि हातामध्ये काठी घेतली. मोहाचे खड्डे आलेले समजण्यासाठी. नाठाळांच्या माती हनी काठी भले तरी देव कासेची लंगोटी. नाठाळांच्या माती हनो काठी. जे जे आमच्या चांगल्या या संस्कृतीतला नाव ठेवतात अशा नाठाळ लोकांच्या माथ्यावरती आणि त्याला शासन करण्याचं सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायाने या ठिकाणी सांगितलंय. म्हणून बुरगुंडाबाई तुला बुरगुंडाबाई बुरगुंडाबाई तुला बुरगुंडाबाई मला बिवाई तुला बिवाई मला बिवाई 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 बुरगुंडाबाई तुला बुरगुंडाबाई बुरगुंडाबाई तुला बुरगुंडाबाई मला बुरगुंडाबाई तुला बुरगुंडाबाई बुरगुंडाबाई तुला सर्दी झाली त्याला व्हायरल. थंडीची लई सर्दी. कोणाच्या हातात हात द्यायचं तरी भेव वाटत ना बाबा ना. असं टक्कूच होतं तुम्हाला नाही झालं रीच असत ना बाबा ना. त्याचं कारण असं आहे आमचे आदरणीय सर आम्हाला गेट पर्यंत घ्यायला आले आणि आल्याच्या नंतर तुम्ही इथे येऊन बसले होते. पण तेवढ्यामध्ये आम्ही एक कार्यक्रम केला. तुम्ही म्हणता कुठला केला? आमचे काही विद्यार्थी मित्र तिथे होते. कारण ते पार्टनर पब्लिक स्कूल आहे ना. विद्यार्थी सगळे त्याचे मामा लोक आहे. बर त्यांच्या मांडीवर बसलं. तुम्ही म्हणता काय केलं? काय केलं? अहो त्याच्या मांडीवर बसलं. त्या विद्यार्थी मित्रांच्या मामाच्या मांडीवर बसून जावळ काढले. कसा आहे गोटा ना बाबा ना. मामा 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 पाय कसा हसत आहे. मामा या 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 वारगे माय. काही दिदीला पाहिजे ना प्रसाद. पण ते काय रडायचं राय ना. काय झालंय भाऊ? ना बाबा ना तुला नाही तुला नाही.
दीदी ते रुमाल आण ग बाई. एक घाम पुसायचा घाम येतो कधी ते आण रुमाल. चल 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 दीदी चल इकडे आण ना. जेवणावर नाही हा दे. कोणाकडे रुमाल हात रुमाल. ठीक आहे जेवायला ठीक आहे. आले आले दीदी आली दीदी आली. वा 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 त्याचं काय झालं माहितीये हा. का सर, माझा प्रवास रोज 500 600 1000 किलोमीटर होतो आणि माझ्या खाण्यापिण्याची टायमिंग बदलतात. बर. आता तुमचा कसा बदललाय आज जेवणाचा? भूक लागली का? आता हे शेवटचं धारूड आहे बरं का. हा तसा माझा जेवणाचा टायमिंग बदलतो. त्याला बरं. मूडशी होती मूडशी. अरे वा. आणि त्याचं काय झालं, हे असं टायमिंग बदलल्यामुळे ना म्हणा महाराज काय म्हणता? आता आपण जरा घाईने आलो, सरांचे कॉल चालू होते. हा. मेडिकल उघडं दिसलं, याला हगीज घेतले का नाही? नाही ना मेडिकल बंद होतं ना. बंद होतं. हागीच नाही घेतली. याने काही कार्यक्रम तर नाही केला. पाय ना. वल्ल वल्ल लागत आहे. लागलं? अरे काय झालं रे? नुसतं शेंगदाण्याचं पीठ नचे. झिरक दिदी रुमाल धुतलेला आहे ना. तिचं काय आहे, आता पुढे हगीच पाहता पाणी टाइम नाही ना तेवढा आपल्याला. घेऊ भागून थोडे राहिले. हा बाबा ना लाल जलच झाली ती कालपासून. नाही आता त्याला ना डॉक्टर कडे न्यावं लागेल, बाल रोग तज्ञांकडे. झाले हा दीदी घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. बघा आता कसं फ्रेश झालं, हसायलाच लागले लगेच. तुमच्यासारखं हसायला लागले. पण विद्यार्थी मित्रांनो, विनोदासाठी सांगत नाही. एक लक्षामध्ये घ्या, आपण नुसतं इथं ऍक्शन केली तर किळसवाणं वाटलं की नाही. परंतु बघा, एकत्रित फॅमिली असावी, एकत्रित कुटुंब असावं, सगळे घरातील मंडळी. मला सांगायचंय तुम्हाला, एक संदेश द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण घरामध्ये बसलेला असतो, भारतीय पद्धतीने आपण सगळे जेवण करायला बसलेलो असतो. तेवढ्यात तुम्ही जेव्हा लहान होते किंवा मी जेव्हा लहान होतो किंवा आता कुणी लहान मुलं असतील 6-6 2-2 4-4 महिन्याचे, ते रांगत येतात आणि जिथं आपण जेवण करतो ना, बरोबर त्याच्या पप्पाच्या ताटाजवळ जातो कार्यक्रम करतो. पप्पा कसं करतं माहितीये का? पप्पा लगे जेवणाचं ताट घेतं, लगे उचलत उचल 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 उचल. किचन मध्ये असलं की ते हॉल मध्ये निघत, अरे उचल उचल उचल. हे लहान मुलं ना कुठे काय करतील आणि त्याला किळसवाणं वाटतं. पण तिथे कोण असतं अजून? आई असते. आईला किळसवाणं वाटत नाही. आई काय करते? त्या बाळाला तसंच जेवण करता करता खरकटा हा तसंच असतो. आई त्याला असं उचलते, शॉवर कडने ते त्याची शीत होते, पुन्हा पदराने त्याचं सर्व अंग पुसते गार लागू नये म्हणून. पुन्हा जाते, पुन्हा स्वतःचा हात धुते आणि पुन्हा जेवण करायला सुरुवात करते. तिला त्या बाळाचं किळसवाणं वाटत नाही, कारण तिला आई म्हणतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, दोन गोष्टी जीवनामध्ये भेटत नाही. एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे वडील. आई तिला कधीच किळसवाणं वाटत नाही. लहानाचं मोठं करते, धुतलं पुसलं मोठं केलं, तर हाताचा पाळणा केला, नेत्राचे दिवे केले, नको नको त्या तुम्हाला या ठिकाणी आणून देतात. अरे एवढंच काय, बाप जरी रागवला तर आई कधी तुमच्यावर रागवणार नाही. लक्षपूर्वक ऐका. आणि मग मला सांगा, मोठ्यापणी नेमकं तुम्हाला होतं काय मोठं झाल्यावर? आई वडील सांभाळायची काही आमच्या मुलांना त्रास वाटतो. म्हणून बाबांनो बघा, मुलगा जरी चुकला तर आई त्याला पाठीशी घालते, कधीच चूक कबूल करत नाही. म्हणून आई आणि वडील हे जगाच्या पाठीवरती एकदा गेले ना परत भेटणार नाही. तुम्ही बघा, मुलगा आई अशी कडावरती घेत असते. आता ती पद्धत केली आता कोणी असं कडावरती घेत नाही. मी पाहिलं मुंबईला आम्ही जातो ना, व्हीटी स्टेशनला काही असे सॅक मध्ये घेतात लहान पोरं, दोन्ही हात मोकळे, मोबाईल खेळत चालते आमची आत्ताची आई. परंतु असं आई कडावरती घेत असते, सभोवतालचं दाखवत असते, बघ बाळा हे समोरचं जग आहे. पण वडील काय करतो माहितीये का?
आजही आम्ही यात्रेमध्ये जर गेलो तो वडील त्या बाळाला खांद्यावरती घेत आणि दाखवत असतो, बघ मी बघितलंय इथपर्यंत, तू क्षितिजाच्या ही पलीकडे बघ. या जगामध्ये कुणी कुणाला मोठं व्हावं वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं माझ्यापेक्षा कुणीच मोठं नको, माझ्यापेक्षा कुणीच मोठं नको. पण एक असा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला वाटतं तो म्हणजे बाप. त्याला वाटतं मी एवढं नाव कमवलं ना, माझ्यापेक्षाही मोठं नाव माझ्या मुलाचं व्हावं. मग तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे, तुम्हाला किती पुढे जायचंय हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. कारण ती आई वडिलांची इच्छा तुम्हाला आता पूर्ण करून दाखवायची आणि त्याला जोड असणार आहे आमच्या पारनेर पब्लिक स्कूलची. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा आणि पुढे जा. म्हणून तर नाथ महाराज सांगतात, चार युगाची काकी पोतणी, दशावतार खेडे परवणी, सोम शब्द बोले चोखणी, माझं शकुन सांगे आवडी गे माय. बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा बाई, मला बी होई तुला बी होई, मला बी होई तुला बी होई, मला बी होई बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा बाई. तुला होईल म्हणलं रे, हसत येत होईनच ना कधी ना कधी. भुरकुंडा म्हणजे मुलगा किंवा मुलगी नाही, ज्ञान प्राप्त होईल. म्हणून कच्छ वैवाण मच्छ वैवाण वराय वैवाण वामनाई वैवाण कलंकाई वैवाण कच्छ मच्छवरानस्य रूपिणी भक्ता लागे तो स्तंभ फोडून प्रल्हाद कुरकुला रक्षिरस्य वयो. राक्षस कुळामध्ये जन्माला आला, पण भक्तीमुळं उद्धार झाला. नारायण नारायण म्हटला, भक्तीमुळे उद्धार झाला. म्हणून कोण कुठल्या कुळामध्ये जन्माला आले याला महत्व नाही, ज्ञानाला आज महत्व आहे. म्हणून ज्ञान महत्वाचं आहे. म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ऐसे सर्व संत घेऊन हिमातटी जाऊनी भक्त पुंडलिक देखोनी डोळा करकटीवर ठेवणे विटेवर उभे राहिले सेवयो. ऐसा शकुन सांगितला, ऐसा शकुन सांगितला, संती जय जयकार केला, एका जनार्दनी आनंद झाला. शकुन गुरुकुला पाहुणी पयो, बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा बाई, मला बी होई तुला बी होई, मला बी होई तुला बी होई. समोर बसलेल्या सगळ्या आमच्या ताई मुली, मला सांगा, तुम्ही इथे बसला, तुम्ही आज शिक्षण घेता, आज मॅडम तुम्हाला शिकवतात, मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेली, कुणाची पुण्य आहे? वा, हुशार आहेत बरं का मुलं, एकदम टॅलेंटेड. अगदी उत्तर बरोबर दिलं. कुणाची? सावित्रीबाई फुले. मुलींची शाळा काढली म्हणून त्यांच्यासाठी 4 ओळी. साध्या दुःखाचा दिवस आता गेलं ग बाई. गेलं की नाही सगळं दुःख? नाही तर चूल आणि मूल या जोखडामध्ये महिला अटकली होती. परंतु साध्या दुःखाचा दिवस आता गेलं ग बाई. त्या सावित्रीबाईंनी आमचं भलं केलं 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 ग बाई. कुठली शाळा, कुठलं शिक्षण होतं का? अव कुठली शाळा, कुठलं शिक्षण, नशिबात होती चाकरी. उघड्यावरती जगत होतो, नव्हती स्त्रियांना नोकरी. पण आता माझी ताई IAS ऑफिसर झाली ग बाई. पण आता माझी ताई देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत राष्ट्रपती झाली ग बाई. कुणामुळं? कुणामुळं? त्या सावित्रीबाईंनी आमचं भलं केलं ग बाई. 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 म्हणून माझ्या सर्व पालकांना विनंती आहे, या मुलींच्या जन्माचं स्वागत करा. 42 कुळाचा उद्धार करते ती कन्या. जन्माला आल्यानंतर आई वडिलांचा, सासरी गेल्यानंतर सासरच्या लोकांचा. म्हणून या मुलींच्या जन्माचं स्वागत करा. आणि म्हणून मुलगी कशी आहे तिला शिकू द्या,
तिला सक्षम होऊ द्या म्हणून तुमच्या मुलीच तुम्ही हट्ट धरायचा बर का. बालविवाह होता कामा नाही. शिका, मोठं व्हा. अव तुमच्या मुलीच आणि माझ्या ताईच करू नका लग्न लहानपणात. अव तुमच्या मुलीच करू नका लग्न लहानपणात. आम्ही तुमच्या मुलीचं करू नका लग्न लहानपणात. आम्ही तुमच्या मुलीचं करू नका लग्न लहानपणात. मुलगी आहे तुमची कुणाची, ऐकलं का. अव मुलगी आहे तुमची कुणाची आणि आठवण ठेवा तिच्या त्या बालपणाची. आणि सायन्स सांगत अजून वाढ झाली नाही तिच्या पूर्ण शरीराची. आणि घाई करू नका तुम्ही तिच्या लग्नाची. म्हणून ओ काका माझ्या ताईच आणि या तुमच्या मुलीच करू नका लग्न लहानपणात. अव तुमच्या मुलीच करू नका लग्न लहानपणात. तुमच्या मुलीचं करू नका लग्न लहानपणात. आम्ही तुमच्या मुलीचं करू नका लग्न लहानपणात. ऐसा शकुन सांगितला संती जय जयकार केला. एका जनार्दनी आनंद झाला शकुन गोरकुला पाहुणी बयो. मामाला बाय कर रे भाऊ. भूक लागली पण मामा लोकांना सगळ्यांना दीदी दीदी आपली. नैसा शकुन सांगितला संती जय जयकार केला. एका जनार्दनी आनंद झाला शकुन गुरुकुला पाहुणी बयो. बुरगुंडा बाई तुला बुरगुंडा शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. बोलो रे भाई सब संसार की जय. टाळी वाजवा. थांबायचं का आता नाही. वेळामध्ये भारूड संपवावं लागतं. 2 मिनिटं अनाउन्सरचे असतात. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया हमी नवीन सय्यदानी सहकार्यांनी सादर केलेलं भारूड. ही 2 मिनिटं त्यांची असतात आणि 28 मिनिटं माझी असतात. तसं ऊस गोड झाला म्हणून काय मुळा सकट खावा. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. हरे कृष्णा हरे कान्हा म्हणे रंजना मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा म्हणे रंजना मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा रंजना मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा रंजना मोहना. अरे सद्गुण स्वैरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. नित्य व्याज खाती म्हणून काय मुद्दल बुडवावा. अरे घरचा दिवा झाला म्हणून काय आड्यासी बांधावा. सद्गुण स्वैरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. हरे कृष्णा हरे कान्हा मनोरंजना मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनोरंजना मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनोहरा मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनोहरा मोहना. धन्यवाद धन्यवाद. तर डांगे सर नाही पण याच देही आणि याच डोळा आनंद काय असतो ते मला डांगे सरांनी खूप पूर्वी सांगितलं. खरं तर अनेक सर या पूर्वीच या ठिकाणी मला बोलवावं असं खूप वेळा मला डांगे सरांनी सूचना केली. पण त्याला खूप वेळ गेला
विशेषतः सर गेल्यानंतर ह्या सगळ्या कल्पना इम्प्लिमेंट करण्याची वेळ माझ्यावर खरं तर आली. मला स्वतःला धन्य समजतो. आज या ठिकाणी अमित सय्यद सर हे एकनाथांची जी भारूड आहे ते समाजापर्यंत पोहोचवतात. समाजातलं सौख्य टिकवण्यासाठी आणि समाजाला घडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करतात. त्यांच्या या कार्याला मी अनेक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. खूप आनंद सर कार्यक्रमात झाला. खूप ज्ञान मिळालं, खूप सुख झालं आणि हे भाग्य उजळायला खूप थोडा वेळ जास्त गेला. खरं तर खूप लवकर तुमची माझी भेट व्हायला पाहिजे होती, त्याला उशीर झाला. डांगे सरांनी सर आहेतच, मला खूप आग्रह सर केला होता. सरांच्या बद्दल काळे सर ऐकतात. काळे सर पूर्वी त्यांना जाणायचे, पण त्यांच्याबरोबर काम केलं काळे सरांनी डांगे सरांच्या बरोबर 1-2-3 वर्ष. पण त्याला वेळ गेला, म्हणजे माझ्याकडून गेला. पण आज ही मुलं सर, लहान मुलं, जेव्हाची वेळ होऊन गेली तरी सुद्धा त्यांना हे संपवू वाटत नव्हतं. हेच हे कार्यक्रमाचं आणि तुमचं यश आहे सर. याबद्दल काय बोलावं मला वाटतं त्यात थोडंच आहे. पुन्हा एकदा शब्दरूपी पुष्पांचे ओझळ नव्हे तर शब्दरूपी पुष्पांचं आभाळ सर आपल्या चरणी.